In previous lecture we have to discuss that there are different thermodynamic processes of a gas. That processes may be classified as follows, like as a isobaric process, isochoric process, isothermal process, reversible adiabatic process, polytropic process. ओके, आपण मागच्या लेक्चरला डिस्कशन केलं की थर्मोडायनॅमिकच्या जे काय प्रोसेसेस आहे त्या आहेत आयसोबेरिक प्रोसेस आहे. आयसोबेरिक प्रोसेस इज ऑल्सो नोन ॲज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस बिकॉज इन दॅट प्रोसेस pressure remains constant during the process. Second one, which is isochoric process. Isochoric process means in that process volume remains constant. Okay, volume of the process, volume during the process remains constant, and that process is known as a isochoric process. Third one, which is isothermal process. Isothermal process means that there temperature remains constant. In that process temperature remains constant. The temperature during the process remains constant. Due to that process is known as a isothermal process. रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस अँड पॉलिट्रोपिक प्रोसेस, अशा 5 प्रोसेसेसचं आपण मागच्या वेळेस डिस्कशन केलं होतं. टुडे वी हॅव टू सी दी वन बाय वन प्रोसेस. फर्स्ट वन वी हॅव टू सी दॅट दी आयसोबेरिक प्रोसेस. Isobaric process means the pressure during the process remains constant. ओके, तुम्ही एक डायग्राम स्क्रीनवरती बघताय की ज्यामध्ये एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट दाखवलेली आहे आणि सिलेंडरमध्ये गॅस फिल केलेला आहे. सिलेंडरमध्ये काय केलं आहे, गॅस फिल केलेला आहे आणि त्या गॅसला काय दिले जाते, हीट दिल्या जाते. आता आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की ज्या वेळेस गॅसला हीट दिली जाते तर त्यावेळेस गॅस काय होत असतो, एक्सपांड होत असतो. गॅस किंवा एअर काय होत असते, एक्सपांड होत असेल. त्याचे एक्झाम्पल आपण बघितलेले की जर समजा आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डांबरी रस्त्यावरती ज्यावेळेस व्हेकल चालू असतात त्यावेळेस टायर फुटतात. ओके, ट्यूब फुटतात असं आपण ऐकलेलं आहे. म्हणजे काय होतं असतं की आपल्याला माहिती आहे टायर ट्यूबमध्ये काय केलं असतं, एअर फिल आउट केलेले असते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टेम्परेचर जास्त असतं आणि डांबरी रस्त्यावरती जे काही टायर आहे त्या टायरचं डांबरी रस्त्यासोबत जे काही फ्रिक्शन होतं त्यामुळे तिथे अजून जास्त प्रमाणात हीट जनरेट होते आणि त्यामुळे त्यामध्ये प्रेझेंट असलेली जी काय एअर आहे त्या एअर काय होते, एक्सपांड होते, त्याचा व्हॉल्यूम वाढतो आणि ते एक्सपांड झाल्यानंतर त्या व्हॉल्यूमला स्पेस न मिळाल्यामुळे काय होतं असतं तर म्हणून ते काय होतं, तिथले टायर फुटतात. हे एक्झाम्पल आपण ऐकलं. म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की ज्यावेळेस एअरला किंवा गॅसला हीट दिल्या गेली, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ते काय होतं असतं, त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होत असतो. या ठिकाणी सेम दाखवलं की पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये सिलेंडरमध्ये गॅस किंवा एअर फिल आउट केलेली आणि त्याला बॉटम साईडने काय दिल्या जाते, हीट दिल्या जाते. काय दिले जाते, हीट दिल्या जाते आणि त्यामुळे काय होतं, त्या सिलेंडरमध्ये प्रेझेंट असलेली जी काही एअर आहे किंवा जी काही गॅस आहे तो गॅस काय होत असतो, एक्सपांड होत असतो. आणि गॅस एक्सपांडमुळे झाल्यामुळे ते काय करतं, टॉप साईडकडून जे काही पिस्टनची अरेंजमेंट दाखवलेली आहे त्या पिस्टनच्या बॉटम साईडकडून काय करतं, त्यावरती फोर्स अप्लाइड करतं. त्यावरती काय करतं, ते फोर्स अप्लाइड करतं आणि फोर्स अप्लाइड केल्यामुळे पिस्टन काय होतो, अप डाऊन काय होतो, फॉरवर्ड डायरेक्शनला काय होतो, तो मूव्ह होतो. आणि तिथे वरच्या डायरेक्शनला तुम्हाला जो काय डब्ल्यू दाखवलेला आहे, डब्ल्यू काय इंडिकेट करतो तर त्या पिस्टनने केलेलं वर्क तो डब्ल्यू काय करतो, इंडिकेट करतो. पण ह्या प्रोसेसमध्ये पिस्टन अपवर्ड साईडला मूव्ह झाल्यामुळे त्यामध्ये प्रेझेंट असलेलं जे काय प्रेशर आहे ते प्रेशर काय राहतं, तिथे कॉन्स्टंट राहतं. पण फक्त त्याचा काय इन्क्रीज होतो, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. ओके, now we have to see the isobaric process. If the pressure of the gas remains constant during the process, then process is known as a isobaric process. This concept we have to already discuss. Suppose a gas is heated at constant pressure in the piston cylinder arrangement. Due to heat supplied, the temperature of the gas increases and gas will expand. The volume of the gas increases continuously and keeping the pressure constant, that is piston will start moving upward, hence the mass m will be lifted upward and that will producing the work.
लेट क्यू इज इक्वल टू हीट सप्लाइड आणि डब्ल्यू इज इक्वल टू वर्क डन. ज्यामध्ये दाखवलेलं आहे की जो काय क्यू आहे तो काय इंडिकेट करतो की त्या सिस्टीमला त्या प्रोसेसला जी काय हीट सप्लाइड केली ती हीट इंडिकेट करतो आणि डब्ल्यू म्हणजे काय तर वर्क डन. त्या पिस्टनने केलेलं काय आहे ते वर्क डन आहे. ओके. आता यामध्ये एक गोष्ट असते की PVTS डायग्राम मी मागे पण सांगितलेलं होतं की या थर्मोडायनिक प्रोसेसमध्ये तुमच्या PVTS डायग्राम फार इम्पॉर्टंट आहे, ज्या तुम्हाला एक्झामला बऱ्याच वेळेस काय केले जातात विचारले जातात. PV म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम आणि TS मीन्स टेम्परेचर एंट्रोपी डायग्राम. ओके. प्रेशर व्हॉल्यूम डायग्रामवरती तुम्हाला दिसेल की त्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी जी प्रोसेस दाखवलेली आहे लाईन 1 to 2 ने जी प्रोसेस दाखवलेली आहे आयसोबेरिक प्रोसेस, ओके, ती लाईन ग्राफवरती पी लाईनला काय केलेली आहे परपेंडिक्युलर दाखवलेली आहे. परपेंडिक्युलर दाखवल्यामुळे काय झालं, जी काय प्रोसेस इनिशियल स्टेजला स्टार्ट होते त्याला आपण P1 म्हणतो आणि जिथं प्रोसेस एंड होते त्याला आपण काय म्हणतो P2 म्हणतो. जिथे 1ला स्टार्ट होते तिथं प्रेशर असतं P1 आणि जिथे 2ला प्रोसेस एंड होते तिथे असतं प्रेशर P2. पण ती लाईन ग्राफवरती प्रेशर लाईनला परपेंडिक्युलर दाखवल्यामुळे P1 इज इक्वल टू P2, P1 इज इक्वल टू P2, P1 इज इक्वल टू P2. देअरफॉर तिथे काय आहे तुमचं प्रेशर कॉन्स्टंट आहे. पण त्याच वेळेस प्रोसेस जिथं 1ला स्टार्ट होते तिथं तुमचा व्हॉल्यूम आहे V1 आणि प्रोसेस ज्या ठिकाणी 2ला एंड होते तिथं तुमचा व्हॉल्यूम आहे V2. जिथे प्रोसेस स्टार्ट होते तो व्हॉल्यूम आहे V1 आणि जिथे प्रोसेस एंड होते तिथे व्हॉल्यूम आहे V2. ओके. असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके. अशी ही PV डायग्राम आहे. त्याच पद्धतीने TS डायग्राम आहे, टेम्परेचर एंट्रॉपी डायग्राम. ओके. टेम्परेचर एंट्रॉपी डायग्राममध्ये जी काय प्रोसेस आहे ती एका कर्व शेपने इंडिकेट केलेली आहे. जी काय डायग्राम आहे ती एका कर्व शेपने काय केलेली इंडिकेट केलेली आहे. 1 to 2 या अशी प्रोसेस दाखवलेली आहे आणि जिथे 1 आहे तिथं तुमचं टेम्परेचर आहे T1 आणि जिथे प्रोसेस एंड झालेली आहे फायनल स्टेज तिथं आहे 2, तिथे आहे T2, T1 अँड T2. ओके. त्यानंतर आहे एंट्रॉपी S1 अँड S2. जिथे प्रोसेस स्टार्ट झाली तिथे तुमचं एंट्रोपी आहे S1 आणि जिथे प्रोसेस एंड झाली तिथे तुमचं एंट्रोपी आहे S2. ओके. अशा पद्धतीने ही TS डायग्राम इंडिकेट केलेली ही PV अँड TS डायग्राम आहे. आता आपण त्या रिलेटेड काही रिलेशन्स बघणार आहोत. आयसोबेरिक प्रोसेसचे रिलेटेड काही डेरिवेशन्स किंवा रिलेशन बनणार. त्यातलं फर्स्ट आहे PVT रिलेशन. PVT रिलेशन म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर रिलेशन. प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर रिलेशन. ओके. त्यासाठी आपण काय करतो आहे जनरल गॅस इक्वेशन त्यावरती अप्लाय करतो आहे. त्यावरती जनरल गॅस इक्वेशन काय करतो आहे आपण अप्लाय करतो आहे. आपल्याला माहिती आहे वी नो दॅट दी जनरल गॅस इक्वेशन इज P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. बट ड्युरिंग द आयसोबेरिक प्रोसेस प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोबेरिक प्रोसेसमध्ये काय आहे तुमचं प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे आपण PVTS डायग्रामवरती बघितलं की P1 इज इक्वल टू P2. प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे तिथे काय P1 इज इक्वल टू P2. ओके. त्यामुळे काय झालं P1 आणि P2ची व्हॅल्यू सेम असल्यामुळे बोथ गेट कॅन्सल. ते दोघं एक व्हॅल्यू काय झाल्या कॅन्सल राहिल्या आणि वी गेट द इक्वेशन V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. हे रिलेशन आपल्याला आयसोबेरिक प्रोसेसचं मिळालं आहे. ओके. सेकंड वन वी हॅव टू कॅल्क्युलेट द वर्क डन बाय दी प्रोसेस. यामध्ये वर्क डन किती झालं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफॉर W1 to 2 1 to 2 इंडिकेट दी प्रोसेस 1 to 2. W1 to 2 is equal to integration of delta W. Therefore integration 1 to 2 P dV, okay, is equal to P in bracket V2 minus V1. Pressure in bracket V2 final volume minus initial volume. Okay, we get the equation for the work done by the process is equal to mR in bracket T2 minus T1. mR T2 minus T1. M indicate the mass, R indicate the characteristics gas constant, T2 means temperature at final stage and T1 means temperature at initial stage. असं इक्वेशन आपल्याला वर्क डन बाय दी प्रोसेसनं या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके. नाव नेक्स्ट वन विच इज अ चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी आयसोबेरिक प्रोसेसची कशी कॅल्क्युलेट करतो तर डेल्टा U इज इक्वल टू U1 प्लस U2 प्लस U2 देअरफॉर इज इक्वल टू mCV T2 मायनस T1. mCV T2 मायनस T1. M काय आहे तुमचा मास आहे, CV स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड इन ब्रॅकेट T2 मायनस T1 फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. हे इक्वेशन कसले आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, इक्वेशन आहे तुमचं जूल्स लॉ आहे. ओके. चेंज इन इंटरनल एनर्जी कसे कॅल्क्युलेट करतो बाय युझिंग द जूल्स लॉ. इज डेल्टा U इज इक्वल टू mCV T2 मायनस
T1 joules law. Okay, next one, heat supplied to the gases. Heat supplied to the gases कशी कॅल्क्युलेट केली? डेल्टा Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा W. डेल्टा U means the change in internal energy plus work done by the process. Change in internal energy कशी कॅल्क्युलेट केलेली आपण? mCv in bracket T2 minus T1 plus mR T2 minus T1. ओके, एका ब्रॅकेटमध्ये आपण mCv प्लस mR दोघं कॉमन घेतलेले आणि सेकंड याच्या T2 मायनस T1 आणि त्यावरनं आपल्याला इक्वेशन मिळालेले आहे डेल्टा Q इज इक्वल टू mCv. आता m आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतला तर राहिला मध्ये CV प्लस R, पण R इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंटचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे कॅरेक्टरिस्टिक गॅस R इज इक्वल टू CP मायनस CV. हे इक्वेशन माहिती आहे. मग आपण आरच्या जागी काय केलं? CP मायनस CV पुट केलं आणि CV गेट कॅन्सल आणि वी गेट द इक्वेशन mCp इन ब्रॅकेट T2 मायनस T1. हीट सप्लाइड टू द गॅस डेल्टा Q इज इक्वल टू mCp T2 मायनस T1. हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, त्याच पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? चेंज इन एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करू शकतो. चेंज इन एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे एन्थॅल्पी Hने आपण इंडिकेट करतो. देअरफॉर डेल्टा H इज इक्वल टू mCp इन ब्रॅकेट T2 मायनस T1. m is the mass, CP means specific heat at constant pressure in bracket T2 minus T1. हे इक्वेशन आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, ओके, देअरफॉर चेंज इन एन्थॅल्पी डेल्टा H इज इक्वल टू mCp इन ब्रॅकेट T2 मायनस T1. आणि लास्ट वन, चेंज इन एंट्रोपी. चेंज इन एंट्रोपी S1-2 इज इक्वल टू mCp log of T2 अपॉन T1. हे इक्वेशनद्वारे आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? चेंज इन एंट्रोपी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आता या प्रोसेसमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे? ओके, तर आयसोबेरिक प्रोसेस आपण बघितली, डायग्रामद्वारे इंडिकेट केलेली आहे. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट त्या ठिकाणी दाखवलेली आहे. ओके, ज्यामध्ये सिलेंडरमध्ये गॅस फिलअप केलेला होता आणि त्या गॅसला हीट दिल्यामुळे गॅस एक्सपांड झाला आणि त्याने पिस्टनवरती फोर्स अप्लाइड केला. त्यामुळे काय झालं? पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला काय झालं? मूव्ह झाला आणि त्याने काय केलं? वर्क डन केलं. इफ द प्रेशर ऑफ द गॅस रिमेन्स कॉन्स्टंट during the process, then the process is known as a isobaric process. Suppose a gas is heated at constant pressure in the piston cylinder arrangement. Due to heat supplied, the temperature of the gas increases and gas will expand. The volume of the gas increases continuously and keeping the pressure constant, that is piston will start moving upward. Hence the mass m will be lifted upward producing work. Let Q is equal to heat supplied, W is equal to work done, and that process will indicate on pressure, volume, temperature, entropy diagram. Pressure, volume. Okay, pressure process 1 to 2 and P1 is equal to P2 and volume increases from V1 to V2 on PV diagram. And in TS diagram, temperature entropy diagram, temperature increases from T1 to T2 and entropy increases from S1 to S2. After that we have to calculate some calculations. First example, like as a PVT relation, we know that in this process pressure remains constant. Therefore, by using the general gas equation, we calculate the equation. We know that the general gas equation P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2, correct? But in process pressure is constant. Due to that, P1 is equal to P2 and P1 and P2 get cancelled. We get the equation V1 upon T1 is equal to V2 upon T2. Second one, work done by the process, we have to calculate W1 to 2 delta W, integration of 1 to 2 delta W is equal to P in bracket V2 minus V1, and we get the equation for work done is equal to mR in bracket T2 minus T1. M indicate the mass, R indicate the characteristics gas constant, T2 is the final temperature and T1 is the initial temperature. Then we have to calculate the change in internal energy. Delta U is equal to U1 plus U2 is equal to mCv T2 minus T1. This is the Joule's law, correct? Then we have to calculate the heat supplied to the gas. For heat supplied to the gas, we have to use the sum of change in internal energy plus work done by the process, and we get the equation delta Q is equal to mCp in bracket T2 minus T1. mCp T2 minus T1. Okay. Then we have to calculate the change in enthalpy. Delta H is equal to mCp in bracket T2 minus T1, and finally change in entropy S1 to 2 is equal to mCp log of T2 upon T1. Okay, and जे काही m आहे, m indicate the mass, Cp indicate the specific heat at constant pressure. Okay,
अशा पद्धतीनं आपण ही आयसोबेरिक प्रोसेस समजून घेतलेली आहे. ओके.